भाडेकरू आणि घरमालक यांच्यासाठी नवा भाडेकरार नियम लागू करण्यात आलाय। घर भाड्यानं घेतल्यानंतर 2 महिन्यांच्या आत भाडेकराराची नोंदणी करणं आवश्यक आहे। भाडेकरूंचं संरक्षण आणि घर मालकांना भविष्यात अडचण येऊ नये असा नव्या नियमांचा उद्देश आहे। नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। भाडेविषयक वाद लक्षात घेऊन केंद्र सरकारनं भाडे प्रक्रिया अधिक पारदर्शक, सोपी आणि सुरक्षित करण्यासाठी नवे नियम अंमलात आणले आहेत। त्यामुळे भाडेकरूंचं संरक्षण होणार असून घर मालकांनाही निश्चित हक्क मिळणार आहेत। घर भाड्यानं घेतल्यानंतर 2 महिन्यांच्या आत भाडेकराराची नोंदणी केली नाही तर 5,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे। लेखी रेंट ॲग्रीमेंटशिवाय घरात राहिल्यास भाडेकरूंचंही नुकसान होऊ शकतं। निवासी घरांसाठी जास्तीत जास्त 2 महिन्यांचं भाडं सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेता येणार आहे। व्यावसायिक जागेसाठी ही मर्यादा 6 महिन्यांच्या भाड्यापर्यंत निश्चित करण्यात आली आहे। नव्या नियमानुसार घर मालकाला करार कालावधीत अचानक भाडे वाढवता येणार नाही। करार संपल्यानंतरच आणि आधी सूचना देऊनच भाडेवाढ करता येईल। कोणतीही पूर्वसूचना न देता भाडेकरूला घर रिकामं करण्यास भाग पाडता येणार नाही। भाड्यासंबंधी वाद लवकर निकाली काढण्यासाठी भाडे न्यायालय आणि भाडे लवाद स्थापन करण्यात आलंय। घर मालकांना भाड्याच्या उत्पन्नावर लागणाऱ्या TDSची मर्यादा 2.4 लाखांवरून 6 लाख रुपये करण्यात आली आहे। सलग 3 वेळा भाडं न भरल्यास घर मालक थेट भाडं लवादाकडे जलद कारवाईसाठी जाऊ शकतो। घराच्या दुरुस्ती किंवा ऊर्जा कार्यक्षम सुधारणा करणाऱ्या घर मालकांना राज्य सरकार योजनांनुसार कर सवलतींचा लाभ मिळू शकतो। भाडे कराराची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं करता येणार आहे। मात्र भाडे करार नियम पाळले नाही तर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आलाय।